दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. तुम्हा सर्वांचे श्री स्वामी भक्ती या चॅनलमध्ये स्वागत. सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्वंतरीदशीची आपण सर्वांनीच पूजा मांडणी केली आहे. यामध्ये आपण पूजा मांडणीमध्ये जे काही धान्य ठेवले आहे किंवा जो कलश मांडणी केले आहे त्याचे काय करायचे, फुलं वापरले आहेत त्याचे काय करायचे, त्याचबरोबर धन्वंतरीदशीला आपण यमदीपदान केले आहे, त्या यमदीपदानाचे त्या दिव्याचे आपल्याला काय करायचे आहे याविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. आपण जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल, व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्की माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जवळील बेल आयकॉन नक्की प्रेस करा, म्हणजे आपल्या चॅनलवर जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड होतील तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील. दिवाळीची खरी सुरुवात ही वसुबारसपासून होते. आज आपण धन्वंतरीदशीची पूजा मांडणी केली आहे. याचबरोबर आपण यमदीपदान देखील केले आहे. तर धन्वंतरीदशीची जी पूजा मांडणी आहे ही आपल्याला उत्तर पूजा आपल्याला दुसऱ्या दिवशी करायची आहे. म्हणजेच उद्या आपल्याला धन्वंतरीदशीची उत्तर पूजा करायची आहे. सर्वप्रथम आपण त्या ठिकाणी आंघोळ झाल्यानंतरनं ज्या ठिकाणी आपण पूजा मांडणी केली आहे त्या ठिकाणी आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे. तुम्ही साखरेचा नैवेद्य दाखवा आणि मग आपल्याला ती उत्तर पूजा उचलायची आहे. आपण जी मांडणी मांडली आहे त्याच्यामध्ये आपण गणपती बाप्पा ठेवलेला आहे, लक्ष्मीची मूर्ती ठेवलेली आहे, कुबेर यंत्र, श्रीयंत्र असे आपण या ठिकाणी ठेवले आहे. आता ज्यांच्याकडं कुबेर यंत्र नाही, श्रीयंत्र नाही, त्यांनी सुपारी स्वरूप जे काही ठेवले आहे ते आपल्याला उचलायचं आहे. तर गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला उचलून ज्या ठिकाणी आपल्या देवघरामध्ये त्यांना स्थानापन्न करायचं आहे, लक्ष्मीची मूर्ती उचलायची आहे. त्यानंतर कुबेर यंत्र आणि श्रीयंत्र देखील आपल्याला ज्या ठिकाणी आपण ठेवतो त्या ठिकाणी देवघरामध्ये ठेवायचे आहे. आता आहे विष्णूंचा फोटो. ज्या ठिकाणी विष्णूंच्या फोटोची आपण अष्टगंध लावून पूजा केली होती भगवान विष्णूंची, तो फोटो आपल्याला उचलायचा आहे. आणि आपण ज्या ठिकाणी भगवान विष्णूंचा फोटो देवघरामध्ये ठेवता किंवा तुम्ही दुसरीकडे कुठे ठेवत असाल तर त्या ठिकाणी आपल्याला हे सर्व देव ठेवून घ्यायचे आहेत. त्यानंतर आहे कलश पूजन. ज्या ठिकाणी आपण कलश पूजन केले त्यातील पाणी आपल्याला काय करायचं आहे तर ते पाणी तुळस सोडून आपल्याला सर्व झाडांना तुम्ही घालू शकता. त्यामध्ये आपण एक सुपारी आणि एक नाणं टाकलेलं आहे ते आपण काढून घ्यायचं आहे आणि आपल्या देवघरामध्ये ठेवा किंवा देवघराच्या खाली आपण जो ड्रॉवर असतो त्यामध्ये ठेवला तरी हरकत नाही. त्यानंतर आपण प्रत्येक जे 7 धान्य पूजा केलेले आहे त्या धान्याचे प्रत्येक पूजेवर आपण तांदूळ अर्पण केलेले आहेत. त्याचबरोबर कलशाच्या खाली देखील आपण तांदूळ अर्पण केले आहे आणि मग त्याच्यावर कलश स्थापन केला होता. तर ते कलशाच्या खालचे तांदूळ आणि प्रत्येक ठिकाणी आपण ज्या ठिकाणी आपण पूजा झाल्यानंतरनं हळद, धूप, दीप, अक्षदा आपण वाहिले आहेत ते आपल्याला एकत्र करायचं आहे आणि ते आपल्याला निर्माल्यामध्ये टाकायचं आहे. त्यानंतर आपण जे 7 धान्य ठेवले आहे ज्याची आपण धन्वंतरीदशीला पूजा करतो 7 धान्यांची, तर प्रत्येक धान्य हे ज्या ठिकाणाहून आपण घेतलं त्या ठिकाणी आपल्याला पुन्हा त्या डब्यामध्ये टाकायचं आहे. ज्या ठिकाणी तुम्ही घेतला आहात डाळ किंवा तांदूळ, गहू, जे तुम्ही धान्यात पूजा केले आहेत ते ज्या ज्या ठिकाणाहून घेतला त्याच्यामध्येच आपल्याला हे धान्य टाकायचं आहे. आपण कलशाखाली त्याचबरोबर आपण प्रत्येक देवदेवतांना अक्षदा अर्पण केल्या होत्या. हे सर्व त्या अक्षदा आहेत, जे तांदूळ आहेत हे आपल्याला पक्ष्यांना घालायचे आहेत. हे इकडे तिकडे टाकायचं नाही. हे जे तांदूळ आहेत हे पक्ष्यांना अर्पण करायचं आहे. आता जे नारळ आहे, जे आपण धन्वंतरीदशी दिवशी कलश मांडणी केला त्याच्यावर जो नारळ ठेवला होता त्या नारळाचं काय करायचं तर हा नारळ तुम्ही गोड करून खाऊ शकता किंवा लक्ष्मीपूजनला देखील हा नारळ तुम्ही वापरू शकता. आता प्रत्येक वेळेला आपण नवीन नारळ वापरायचा असेल तर तुम्ही वापरू शकता, नसेल तर तुम्ही तो तसाच ठेवा आणि लक्ष्मीपूजन दिवशी जेव्हा आपण नारळ वापरणार आहोत लक्ष्मीपूजनासाठी तेव्हा हाच नारळ तुम्ही लक्ष्मीपूजन दिवशी वापरू शकता. अशा पद्धतीने आपल्याला उत्तर पूजा करायची आहे. जी फुलं वगैरे आहेत ते आपल्याला निर्माल्यामध्ये टाकायचे आहेत. जे तांदूळ आहेत आपण अर्पण केलेले ते पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत. 7 धान्य ज्या ठिकाणाहून घेतले त्या ठिकाणी आपल्याला टाकायचे आहे. आणि कुबेर यंत्र जे देवदेवतांची आपण पूजा मांडणी केली होती ही त्या ठिकाणी आपल्याला ठेवायचे आहेत. अशा पद्धतीने आपल्याला उत्तर पूजा करायची आहे. उत्तर पूजा करण्यापूर्वी आपल्याला साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला त्या ठिकाणी दीप प्रज्वलित करायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला धन्वंतरीदशीची उत्तर पूजा करायची आहे. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचे म्हणजे धन्वंतरीदशी दिवशी आपण यमदीपदान केले आहे. आता यमदीपदान ज्यांनी केलं आहे, ज्यांनी कणकेचा यमदीपदान केला आहे
त्या यमदीपदानाचं आपल्याला काय करायचं आहे, तर यमदीपदान जे ठिकाणी आपण मुख्य दरवाजाच्या बाहेर केलं आहे, तो जो दिवा आहे कणकेचा दिवा, तो आपल्याला कुत्र्याला खाऊ घालायचा आहे किंवा पाण्यामध्ये विसर्जन करायचं आहे. तो देवांचा दिवा आहे, तो आपल्याला आपल्या घरामध्ये घेऊन यायचा नाही. आणि जे आपण तांदूळ टाकले होते त्या दिव्याच्या खाली, ते तांदूळ आपल्याला पक्ष्यांना घालायचे आहे. लक्षात घ्या, तो दिवा आपल्याला घरामध्ये आणायचा नाही. एकतर तो कुत्र्यांना खाऊ घाला किंवा पाण्यामध्ये सोडून द्या. अशा पद्धतीने जे काही आपण धन्वंतरी दशीची पूजा केली आहे, त्याची उत्तर पूजा आपण उद्या करायची आहे. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत, हीच स्वामींचरणी प्रार्थना. व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा. श्री स्वामी समर्थ.